नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। नेहमी आपण हरभऱ्याच्या डाळीचीच पुरणपोळी बनवत असतो आणि हरभऱ्याची डाळ एखाद्याला वावडी असते किंवा पचत नाही, म्हणून आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। तर इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, बिना छिलकेवाली। डाळीला टाकायचं आहे कुकर मध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवलं तरी पण लवकर शिजते ही डाळ। डाळीला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची हळद कलर साठी आणि टाकायचं आहे पाणी। पाणी पण खूप जास्त टाकायचं नाही, डाळ पाण्यामध्ये बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे। आता याला 2-3 विसल लावून घेऊया। जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून घेऊया। तर इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ। पिठाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडंसं 1 चिमूट मीठ टाकायचं आहे पिठामध्ये। पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। तर पिठाला झाकून ठेवूया। डाळ एकदम बारीक अशी शिजलेली आहे। तर या डाळीला चाळणीमधून काढायची गरज नाही किंवा बारीक करण्याची गरज नाही। आता इथे मी 1 वाटी डाळ घेतली होती आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। ते गुळ आणि पुरण एकजीव होईपर्यंत असं चालवायचं आहे। त्याच्यामध्ये गुळाचं पण पाणी सुटेल। तर बघा पुरण छान एकजीव झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकूया फ्लेवर साठी इलायची पावडर। त्याच्यामध्ये जायफळ किंवा सूट पावडर टाकू शकता। थंड झाल्याच्या नंतर असा पुरणाचा गोळा बनला की समजायचं पुरण तयार आहे पुरणपोळी बनवण्यासाठी। तर पुरणाला एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे। पुरण गरम आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे। मग पुरण सॉफ्ट पण होते आणि पुरणपोळ्या पण मऊ येतात। आणि ह्या पुरणपोळ्या एक वेळेस खाल्ल्या तर असं वाटणार पण नाही की ह्या मुगाच्या डाळीपासून बनवलेल्या पुरणपोळ्या आहेत। आता या पुरणाला थंड होऊ देऊया। आता पीठ पण बघूया। पीठ पण छान सॉफ्ट झालेलं आहे, थोडंसं मसळून घेऊया। आता हे पुरण पण मस्त थंड झालेलं आहे। बघा पुरण एकदम छान मऊ असं लुसलुशीत झालेलं आहे। बघा लहान मोठ्या जशा पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तशा बनवू शकता। आता अशी पुरणपोळी बनवून घ्यायची। उंड्याला कोरड्या पिठामध्ये डस्ट करून घ्यायचं आहे। ना पुरणाला वाटायची गरज आहे। कधी तुम्हाला पुरणपोळी खाण्याची इच्छा झाली तर 5 मिनिटात ही
मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवून खाऊ शकता. आणि खायला पण ही पुरणपोळी पौष्टिक आहे. पातळ अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आणि पुरणपोळीची साईज तुम्हाला जेवढी ठेवायची तेवढी ठेवू शकता, लहान किंवा मोठी. तर पुरणपोळी भाजून घेऊया. पुरणपोळीवर थोडंसं तूप टाकून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहे. बघा मस्त छान टम्म अशी फुगलेली आहे. मला एक पुरणपोळी अजून लाटून दाखवते. उंड्यामध्ये किती पुरण भरलं तरी हे पुरणपोळी तुटत नाहीये किंवा फाटत नाहीये. तर बघा देवीवर सज्जनो, खूप छान मऊ अशा या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. सॉफ्ट अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत. कधी 5-10 मिनिटात हे पुरणपोळी बनवून खाऊ शकता. ह्या मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.